उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती प्रीती रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत फळ पीक संत्रा या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले। या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना पीक परिसंस्था निरीक्षणाद्वारे प्रत्यक्ष मित्र कीड व शत्रू कीडची ओळख करून देण्यात येत असून TOF प्रशिक्षण शास्त्रज्ञांद्वारे शेतकऱ्यांना संत्रा पिकावरील कीड रोग पाणी खत व्यवस्थापन तसेच तोडणीपूर्वीच्या संत्रा फळबाग उपाययोजनाबाबत संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर KP सिंग तसेच उद्यानविद्या शास्त्रज्ञ H महल्ले तसेच कंत्राटी व प्रशिक्षक पवन ढोलेकर यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या संत्रा फळबागकरिता उपाययोजना सुचविल्या। सांघिक खेळ समूह रंजनद्वारे शेतकऱ्यांना संदेश देण्यात आला। परिसंस्था निरीक्षणातून चर्चा करण्यात आली। यावेळी तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर राहुल माने यांनी प्रत्येक महिन्यात होणाऱ्या संत्रा शेती शाळेतील मार्गदर्शनाचा परिसरातील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी मंडळ कृषी अधिकारी लोणी राजेंद्र आष्टोनकर, मंडळ कृषी अधिकारी धानोरा गुरव, प्रणव ठाकरे, कृषी पर्यवेक्षक वैशाली वानखडे, कृषी सहाय्यक उज्ज्वला मोहोड तसेच संत्रा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। फलोत्पादन पिकावरील कीड व रोग सल्ला व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्याला साधारणतः 10 तारखेपर्यंत शेतीशाळेचे आयोजन केले जाते। या अंतर्गत आतापर्यंत 3 शेतीशाळांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। या शेतीशाळांमध्ये कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ श्री KP सिंग व श्री महल्ले यांनी शेतकऱ्यांना कीड व रोग संरक्षणाबद्दल मार्गदर्शन केले। तसेच शेतीशाळा प्रशिक्षक श्री पवन ढोलेकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शेतकऱ्यांना संत्र्याची कीड कशी जाणून घ्यायची, त्याचे रोगांचे व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केले। तरी उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती व तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने मी शेतकऱ्यांना लोणी टाकळी या परिसरातील शेतकऱ्यांना असे आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या शेतीशाळेचा लाभ घ्यावा। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।